नमस्कार. या नोडच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो. तर पवित्र पोर्टल शिक्षक भरती संदर्भामध्ये काल गुणवत्ता यादी प्रसिद्ध झाली आहे. म्हणजे आपल्या सर्वांच्या लॉगिनला आपलं सिलेक्शन झालं आहे किंवा नाही पाहता येते. परंतु बऱ्याच जणांच्या ठिकाणी संभ्रम आहे. त्या ठिकाणी आमची निवड का नाही झाली, आमच्या जिल्ह्यामध्ये जो कट ऑफ आहे तो आमच्यापेक्षा कमी दिसतोय, मग आमची निवड का नाही झाली. पीएच असेल किंवा नॉन पीएच असेल त्यांचा कट ऑफ त्या ठिकाणी सब्जेक्ट कट ऑफ तो या ठिकाणी लहान दिसतोय, कमी दिसतोय, मग आमची निवड का नाही झाली. हे बरेच संभ्रम आहेत. तर याच्यासाठी एक यादी आपल्याकडे आलेली आहे. ही यादी आल्यानंतर तुम्हाला मी बोललो होतो की यादी आल्यानंतर सगळ्या गोष्टी क्लिअर होतात, की कट ऑफ नेमका किती लागला. तर हीच यादी या ठिकाणी तुम्हाला मी समजून सांगणार आहे. तर ही यादी फक्त शेवटपर्यंत बघा, की याच्यामध्ये मी ज्या काही गोष्टी सगळ्या सांगतो त्या बारकाईने बघा. म्हणजे तुम्हाला जास्त मार्क होते तरी सुद्धा कट ऑफ तुमच्या जिल्ह्याचा कमी लागला, मग तुमची निवड का नाही झाली या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे. आणि ह्या ज्या काही याद्या आहेत त्या आता सगळ्या याद्या एक एक बाहेर पडेल तुमच्या जिल्ह्याच्या. आणि मग तुमच्या जिल्ह्यानुसार प्रत्येक जिल्ह्याचा कट ऑफ किती लागला हे तुमच्या लक्षात येईल, आणि मग तुमची निवड का नाही झाली हे तुमच्या पण लक्षात येणार आहे. तर आता सगळ्यात आधी बघू आपण ही सांगली जिल्हा परिषदेची यादी आहे फेज 1 साठीची. तर जो कट ऑफ आहे त्या ठिकाणी आपण आधी बघूया. जे माध्यम आहे जिल्हा परिषद मराठी माध्यम आहे. आता तुम्हाला जो काय वाचायचं आहे ते कुठून वाचायचं ते फक्त तुम्हाला मी एकदा समजून सांगतो. नंतर बघा तुम्ही बाकीच्या कॅटेगरी तुमच्या कॅटेगरी बघू शकता. तर बघा सगळ्यात महत्वाचं जनरल साठी आधीच्या ठिकाणी कट ऑफ लागला असतो. म्हणजे ज्या काय जागा दिल्या असतात त्या जागेमध्ये सगळ्यात आधी कोणती जागा भरली जाते तर जनरल. मग तुमची जनरल समांतर आरक्षणा व्यतिरिक्त असेल, जनरल महिला असेल, जनरल भूकंपग्रस्त, जनरल प्रकल्पग्रस्त म्हणजे ओपन प्रकल्पग्रस्त असेल, किंवा स्पोर्ट्समॅन असेल किंवा अपंग असेल, तर या जागा आधी कोणत्याही कॅटेगरीमधील उमेदवारांच्या जास्त मार्कानुसार भरले जे उमेदवार उपलब्ध असेल त्याच्यानुसार. आता हे इथं बघत असताना बघायचंय जनरल वुमेनच्या जागा या ठिकाणी बघायच्या. 11 जागा होत्या आणि 11 महिला या ठिकाणी भेटलेल्या आहेत. तर त्या सगळ्या भरल्या गेल्या आणि कट ऑफ किती लागला 154चा कट ऑफ लागला. म्हणजे जे काही समजा महिला 11 होत्या, म्हणजे थोडक्यात 11व्या सगळ्यात शेवटची जी महिला होती 11व्या नंबरची, तर ती 154ला या ठिकाणी होती आणि कट ऑफ इथं संपला. आणि मग त्याच्यानंतर या ठिकाणी ज्या कॅटेगरीच्या आहेत ते मेरिट लागलं. नंतर बघा या ठिकाणी माजी सैनिक म्हणजे एक सर्व्हिसमॅन अंशकालीन जागा 5 आणि 4 9 जागा या ठिकाणी रिक्त राहिल्या, या भरल्या गेल्या नाहीत या जागा कन्वर्ट होऊन भरल्या जातील. त्यानंतर बघा पुढे प्रोजेक्ट अफेक्टेड बघा, जनरल 2 जागा होत्या, दोन्ही भरल्या गेल्या, कट ऑफ किती लागला 128 कट ऑफ लागला. 128 प्रोजेक्ट अफेक्टेड. त्यानंतर अर्थक्वेक अफेक्टेड म्हणजे भूकंपग्रस्त 1 जागा होती, 1 भरली गेली आणि कट ऑफ लागला 131. भूकंपग्रस्ताचा कट ऑफ हा जास्त लागलाय, प्रकल्पग्रस्ताचा कट ऑफ हा कमी लागलाय. त्यानंतर बघा स्पोर्ट्स म्हणजे खेळाडू जागा होती 2 जागा होत्या आणि कट ऑफ लागलाय खेळाडूचा 121. त्यानंतर जनरल म्हणजे ठिकाणी ओपन म्हणजे सगळ्या ओपन म्हणजे जे काही समांतर आरक्षण आहे त्याच्या व्यतिरिक्त ओपनच्या जागा जनरल 12 होत्या, या ठिकाणी यापैकी 10 जागा भरल्या गेल्या आणि 150चा कट ऑफ लागला. ठीक आहे. आता इथं तुमच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला असेल की सर इथं 12 जागा होत्या आणि इथं 10 जागा का भरल्या गेल्या, 2 जागा गेल्या कुठे. लक्षात घ्या, ज्या 2 जागा असतात किंवा ठिकाणी जे काही सगळ्या जागा असतात त्या सगळ्या जागेपैकी काही जागा या अपंगांना सुद्धा दिलेल्या असतात. मग इथं तेच झालंय बघा. जनरल पीएच ऑर्थोसाठी या 12 पैकी 1 जागा या ठिकाणी घेतली गेली आणि ती इथं भरली गेली. 130चा कट ऑफ त्याचा लागला. नंतर 1 जागा 11 झाल्या, अजून 1 जागा या ठिकाणी घेतली गेली, तर पीएच डिफरन्स म्हणून ती जागा भरली गेली. एक उमेदवार 67चा कट ऑफ लागला. कट ऑफ किती लागला 67 लागला. आता एक लक्षात घ्या की तुम्हाला ज्या ठिकाणी दिसतं ना की समजा तुमचं जनरल मधून तुम्ही असाल आणि त्या ठिकाणी तुम्हाला दिसतं पीएच, नॉन पीएच, सब्जेक्ट कट ऑफ किंवा ठिकाणी सगळ्या जे काही रोस्टर आहे त्या रोस्टरचा कट ऑफ, तो रोस्टरचा कट ऑफ तुमचा या ठिकाणचा दाखवलेला असतो. सगळ्यात कमी कोणता घेतलाय, तर सगळ्यात कमी तुमचा कोणता घेतलाय या ठिकाणी जनरल पीएचचा घेतलाय, तर हा 67 तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. म्हणजे थोडक्यात हा समांतर आरक्षणाचा किंवा अपंगाचा किंवा प्रकल्पग्रस्ताचा कट ऑफ दिसतो, तो जनरलचा कट ऑफ दाखवलेला नसतो. आणि त्याच्यामुळे आपली गफलत होते की माझ्यापेक्षा कमी मार्काचा कट ऑफ इथं लागला तर मग माझं सिलेक्शन करायचं झालं. कारण बघा इथे 154ला कट ऑफ लागलाय आणि हा कट ऑफ किती फरक आहे, बरोबर ना. म्हणून तुम्हाला मी मगाशी पण बोललो लाईव्ह मध्ये की या ठिकाणी असं कधीच होणार नाही की तुम्हाला 90 मार्क आहेत आणि 67 वाल्याचं सिलेक्शन होतं, तर त्या ठिकाणी बघा की समांतर आरक्षण कोणतं आहे का नाही. ते समांतर आरक्षण असल्यामुळे 67 मध्ये सिलेक्शन झालं, तुमचं 90 मध्ये किंवा 121 मध्ये तुमचं सिलेक्शन नाही होऊ शकलं कारण तुम्ही प्युअर मध्ये आहात. तर हे अशा प्रकारे बघायचे. आता ठिकाणी तुम्हाला मी फक्त प्रत्येक कॅटेगरीचा कट ऑफ आहे तो सांगतो. बघा एससी वुमेनचा कट ऑफ या ठिकाणी 130 लागलाय. बाकी माजी सैनिक अंशकालीनच्या जागा रिक्त आहेत. प्रोजेक्ट अफेक्टेड 92 कट ऑफ आहे एससीचा.
अर्थक्वेक अफेक्टेडचा 105 आहे. स्पोर्ट्समॅनच्या जागा शिल्लक राहिल्यात. नंतर या ठिकाणी SC NA या 130 चा कट ऑफ, महिलेचा कट ऑफ आणि या ठिकाणी जनरलचा कट ऑफ हा एकदम सेम राहिला, करायला एकदम सेम राहिलेला आहे. नंतर हा ST आहे पहा, SC ऑर्थोचा कट ऑफ बघा 120 आहे. त्यानंतर ST वुमेनचा कट ऑफ 101 आहे. नंतर माजी सैनिक, अंशकालीन, प्रोजेक्ट अफेक्टेड या STच्या जागेसाठी उमेदवार न भेटल्यामुळे त्या जागा आहे तशा राहिल्या. आणि त्याच्यामुळे ST वाले बरेच म्हणतात की सर आमच्या जागा असताना का नाही भरल्या गेल्या, कारण तुम्ही याच्यामध्ये नाहीत ना, तुम्ही माजी सैनिक नाही, अंशकालीन, प्रोजेक्ट अफेक्टेड किंवा अर्थ अफेक्टेड तुम्ही नाहीत, त्याच्यामुळे तुमच्या जागा भरल्या गेल्या नाहीत आणि त्या जागा भरल्या जातील कन्वर्ट राऊंड होऊन. त्यानंतर बघा हा तुमचा कट ऑफ बघायचा, ओबीसी वुमेनचा 136 आहे पहा, ओबीसी वुमेन 136 आहे. त्यानंतर ओबीसी जनरलचा 135 आहे पहा, 135 आहे. आता हे का झालं बघा, महिलांचा कट ऑफ किती लागलाय, 136 लागलाय ओबीसीचा, बरोबर लक्षात आलं का? बघा ओबीसी महिला कट ऑफ किती लागलाय, 136 आणि ओबीसी जनरलचा कट ऑफ किती लागलाय, 135 लागलाय. मग हे असं का झालं असेल बरं? महिलांचा तर कट ऑफ या ठिकाणी कमी लागायला पाहिजे होता, पण असं नाही, कारण महिलेने काय केलं, समांतर आरक्षणासाठी यस केलं, त्यामुळे महिलेचा आधी विचार महिलेमधून होणार, बरोबर ना. आणि ज्या महिलांनी या ठिकाणी समांतर आरक्षण, महिला आरक्षण पाहिजे का न केलं, तर त्यांचा विचार तुमचा या ठिकाणी जनरल मधून होतो. आणि त्याच्यामध्ये ज्या काय महिला होत्या त्या सगळ्या तुमच्या जनरल याच्यामधून गेल्या, महिला आरक्षणामधून गेल्या आणि त्यांचा इथे विचार केला गेला. त्यामुळं महिलेचं मेरिट इथं जास्त लागलं, पुरुषांचं इथं मेरिट, थोडक्यात जे जनरल आहे समांतर आरक्षणा व्यतिरिक्त त्यांचं मेरिट इथं कमी लागलं. लक्षात आलं की महिला फक्त महिलेमधून गेल्या, बाकीचे त्यांच्या पहा या ठिकाणी समांतर आरक्षण त्यांचे सिलेक्शन झालं. बाकी पहा PH ऑर्थो ओबीसी 128 आहे आणि PH लो व्हिजन 126 आहे. बाकी ACBC वुमेनचा पहा 140 आहे पहा, ACBC वुमेन 140 चा कट ऑफ लागलाय. बाकी या ठिकाणी तुम्ही बघू शकता एसीबीसी जो काही जनरल आहे, जनरलचा आपण बघू तर तो कट ऑफ 140 आहे, म्हणजे दोघांचा पण सेम लागलाय. त्यानंतर बघा EWS वुमेन, बघा EWS वुमेनचा कट ऑफ किती लागलाय पहा, 127 लागलाय, 127 लागलाय. आणि EWS पण नॉट म्हणजे थोडक्यात समांतर आरक्षण व्यतिरिक्त कट ऑफ किती लागलाय पहा, 123 आहे. लक्षात आलं की या ठिकाणी तुम्हाला पहिला जो आपण ओबीसी दाखवतो तिथं पण ओबीसी महिलांचा कट ऑफ जास्त होता आणि जनरलचा कट ऑफ कमी होता, तसंच EWS पण झालेलं आहे. याचा अर्थ काय, ज्या महिला आहेत त्या महिलांना आधी पा घेतलं गेलं आणि नंतर मग बाकीचे जनरल मध्ये होते जनरल मध्ये फक्त घेतले गेले, कारण ते तसंच असतं. कारण तुम्ही जर यस केला असेल महिला आरक्षणात तर तुमचा विचार फक्त महिलेमधून पा केला जातो. त्यानंतर आता आपलं सगळ्यात महत्वाचं बघायचं आहे ते म्हणजे आपलं जो तुमची भाषा असते पा, भाषेचा, लँग्वेजचा, की कोणत्या मीडियमची जागा तुम्हाला भरली गेली. तर सगळ्यात महत्वाचं बघा, जिल्हा परिषद मध्ये इंग्रजी म्हणजे सेमीच्या जागा किती होत्या, 1 ते 5 साठी 14 होत्या, 5 भरल्या गेल्या. तर मग 9 जागा का नाहीत भरल्या गेल्या, तर 9 जागा न भरण्या पाठीमागचं कारण हे होतं की त्या जागा माजी सैनिक, अंशकालीनच्या जागा असल्यामुळे त्या भरल्या गेल्या नाही, किंवा अपंगाच्या काही जागा असतील. आणि सगळ्यात तुमचा कट ऑफ किती लागला, तर 104 लागला, बरोबर ना. 104 का लागला, तर या ठिकाणी पण नॉन PH म्हणजे तो सगळ्यात कमी होता, सगळ्यात कमी. मग तिथं तो तुमचा समांतर आरक्षण, इथं भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त एखादा इथं उमेदवार असणार. 104 वाला आपण उमेदवार बघूया पा वरती, 104 वाला आपला कुठं दिसतोय, 105, 92, 120, हा 104 इथं बघा. हा कोणता आहे बघा, EST वाला आहे पा, EST वाला आहे, कितीचा आहे, 104 चा आहे. आणि तो 104 चा एकदम कमी म्हणजे माध्यमामध्ये, माध्यम तुमचं जर असेल तर सगळ्याच कॅटेगरीचे आले. मग त्या सगळ्या कॅटेगरीमध्ये सगळ्यात त्या माध्यमाचा कट ऑफ सगळ्यात कमी कोणता लागला, तर EST चा लागणार आहे ना. त्यामुळे तिथं असं तुम्ही म्हणायचं नाही की EST आम्हाला त्याच्यापेक्षा जास्त मार्क आहेत 104 पेक्षा, परंतु तसं नाही. तर तो त्या कॅटेगरी मधला किंवा त्या माध्यमातला सगळ्या कॅटेगरीचा विचार केला गेला आणि सगळ्या कॅटेगरी विचार करून सगळ्यात कमी मार्कावाला कोणता उमेदवार होता त्याचे मार्क त्या ठिकाणी टाकून दिले गेले. म्हणजे तो कट ऑफ त्या ठिकाणी तुम्हाला समजला की या ठिकाणी तो कट ऑफ जनरलचा नसून तो कट ऑफ त्या कॅटेगरीचा किंवा सगळ्यात कमी कोणता भरला गेला उमेदवार त्या माध्यमासाठी तो आहे. आता इथं बघा, इथं पहा ऑल सब्जेक्ट आहे पहा मराठी माध्यमाचा, 256 जागा 175 भरल्या गेल्या. आणि पहा नॉन PH 73 आणि PH 67. आता 67 आपण बघितलं की जनरल जो डिफरन्स आहे तर त्याची आहे, आणि 73 हा जो आहे तो प्रकल्पग्रस्त वगैरे असणार आहे पहा, बरोबर ना, नॉन PH. त्यामुळे तो नॉन PH दिसतोय. म्हणजे या ठिकाणी नॉन PH म्हणजे काय की जे समांतर आरक्षण आहे, म्हणजे तुमचं भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, खेळाडू, बरोबर ना. म्हणजे
पीएच म्हणजे काय, तुमचे जे अपंग आहेत ते, आणि नॉन पीएच म्हणजे बाकी जे समांतर आरक्षणामध्ये येतात तर ते याच्यामध्ये येतात नॉन पीएच मध्ये. त्यामुळे इथला सगळ्यात लहान कटऑफ दाखवलेला असतो. नंतर हे मॅथमॅटिक्स सायन्स बघा, 120 जागा आहेत, 91 भरल्या गेल्या. पीएच तुमचा 112 म्हणजे अपंगाचा 112, सगळ्यात शेवटचा 112 उमेदवार आहे. आणि नॉन पीएच मध्ये म्हणजे बाकीचे जे प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त आहेत ते 92 वाला आहेत, सगळ्यात लहान 92 वाला आहे. तर अशा प्रकारच्या जागा 390 पैकी 271 इथं भरल्या गेल्या. आता इथं बघा की सगळ्यात जास्त मार्क करून तुम्हाला ही यादी आहे ती बघायला मिळेल. म्हणजे तुम्हाला हा रोस्टर कसा भरला गेला आणि रोस्टरचा कटऑफ कसा चेंज होतो दिसेल बघा. तर हे या ठिकाणी तुम्हाला दिसेल. आणि याच्यामध्ये बघा वुमेन आहे पण जनरल, तर किती मार्क आहेत तर पहा 172 मार्क आहेत. नंतर बघा दुसरी महिला आहे 162 पहा जनरल वुमेन, किती मार्क आहेत 162. तर जनरल म्हणजे जास्त मार्क आहेत तरी सुद्धा त्यांना जनरल मधनच टाकलं गेलं, म्हणजे जनरलच्या जागा ते भरल्या जाईल जनरल महिला मधनं. मग ती एनटीसीची महिला असो किंवा ओबीसीची महिला असो ती जनरल मधनच पास जाणार, कारण जास्त मार्क असतील तर ती जनरल म्हणजे समांतर आरक्षणा व्यतिरिक्त त्याच्यामध्ये जाणार नाही, कारण समांतर आरक्षण आहे ते त्याच्यामध्येच या ठिकाणी जाणार आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला दिसणार समांतर आरक्षणाचं. त्यानंतर बघा वयाचा क्रायटेरिया काय असतो तो तुम्हाला इथं दाखवतो की वय जर सेम असेल तर काय होतं. या ठिकाणी बघा 8 नंबर 9 नंबर आणि 10 नंबर बघा 154 मार्क आहेत, 154 मार्क सेम आहेत, कॅटेगरी सेम आहे, पद पहिली ते पाचवी सेम आहे. जनरल उमेन म्हणून त्याचं सिलेक्शन झाले. मग या ठिकाणी ही महिला आधी का, तर या महिलेचं डेट ऑफ बर्थ 1990 आहे, या महिलेची 1992 आहे, या महिलेची 1997 आहे. पहा मग एक 90 वाला जो उमेदवार असतो त्याचं वय जास्त असतं आणि त्याच्यामुळे जास्त वय असल्यामुळे त्यांना आधी प्राधान्यक्रम दिलेला असतो जर सेम मार्क असतील तर. आणि मग जर तुमचा कट ऑफ इथं थांबला म्हणजे 154 ला थांबला तर तुम्ही काय विचार करता की अरे माझे मार्क एवढे होते माझा नंबर करायला लागला, परंतु जागाच इथं संपल्या त्यामुळे तुमचा विचार त्या जागेसाठी किंवा त्या जिल्हा परिषदेसाठी होत नसतो. त्याच्यामुळे कट ऑफ सणला त्या ठिकाणी तुमचं काम इथं संपतं. तर अशा प्रकारे सेम मार्क असतील तर हा क्रायटेरिया लावला जातो. आता बघा रोस्टरचा कट ऑफ कुठं संपला, म्हणजे सगळ्यात लहान जो कट ऑफ तुम्हाला दिसतो ना पीएच किंवा नॉन पीएच, तर तो या ठिकाणी नेमका कुठं बघायला मिळतो तर तो तुम्हाला मी दाखवतो. बघा हा कट ऑफ दिसतोय तुम्हाला 67 दिसतो बघा, सगळ्यात शेवटचा उमेदवार 67 मार्काचा आहे. उमेदवार एनटीडी जनरल आहे आणि पीएचडीएफ आहे आणि मग तो 67 काय मार्क आहेत ना तर ते पीएचडीएफ मध्ये दिसतील. आणि नॉन पीएच मध्ये बघा हे नॉन पीएच नॉन ऑर्फन आणि नॉन पीएच मध्ये बघा हे स्पोर्ट्समॅन आहे, म्हणजे हे फिजिकल हँडिकॅपच्या व्यतिरिक्त जे नॉन पीएच आहेत म्हणजे फिजिकल हँडिकॅप इतर समांतर आरक्षणामध्ये आहेत तर त्यांचा कट ऑफ तुम्हाला 73चा दिसेल. बघा इथं 73 दिसेल, म्हणजे या ठिकाणी हे जनरलचे उमेदवार नाहीत. म्हणजे जी काही रोस्टर आहे जी काही यादी आहे त्या यादीमध्ये सगळ्यात लहान कट ऑफ कोणता, म्हणजे पीएच आहे नॉन पीएच आहे तो कट ऑफ कोणता आहे सगळ्यात कमी, तर तो त्या ठिकाणी मेन्शन केला असतो. आणि मग इथं आपले गफलत होते की मला पीएच किंवा नॉन पीएच पेक्षा मार्क जास्त आहे तर माझी निवड का नाही झाली, परंतु आपण याच्यामध्ये बसतच नाही ना, बरोबर की नाही. बघा इथं प्रोजेक्ट अफेक्टेड कट ऑफ बघा सगळ्यात लहान तुम्हाला दिसेल बघा, प्रोजेक्ट अफेक्टेड सगळ्यात लहान, बरोबर, कारण हे तुमचं कुठे नॉन पीएच आहे कारण ते समांतर आरक्षण आहे. नंतर हे पहा या ठिकाणी 86 मार्क आहेत, कोणतं आहे ओबीसी स्पोर्ट्समॅन आहे पण नॉन पीएच आहे, एससीबीसी स्पोर्ट्समॅन आहे पहा 92 आहे, म्हणजे ही एकदम जास्त मार्काकडून कमी मार्काकडे यादी लावली जाते. आणि मग सगळ्यात शेवटचा कट ऑफ बघितला प्रत्येक ह्याच्यानुसार पहा ओबीसी म्हणजे स्पोर्ट्समॅन कोणता आहे, ओबीसी कोणता आहे, आणि मग तुमचं जर एखादा ओबीसी असेल तर मग कट ऑफ तुम्हाला काय दिसणार आहे तिथं 86 दिसेल आणि तो नॉन पीएच मध्ये दिसेल. त्यामुळे तुम्हाला काय वाटतं की अरे माझ्यापेक्षा कमी मार्क आहेत मग माझं का नाही सिलेक्शन झालं, तर त्या ठिकाणी जो सगळ्यात लहान कट ऑफ दिसतो तर तो समांतर आरक्षणाचा असतो. त्याच्यामुळं या ठिकाणी आपल्याला वाटतं की माझी निवड का नाही झाली. लक्षात आला का. बघा या गोष्टी तुमच्या सगळ्या लक्षात आलेल्या असेल, तुम्हाला सगळं मी व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे. बघा हे एससी पण बघा तसंच एससी बघा बरोबर 97 मार्काचा कट ऑफ आहे बघा, प्रोजेक्ट अफेक्टेड आणि तो नॉन पीएच मध्ये दिसणार आहे. लक्षात आलं. आणि सगळ्यात शेवटी तुम्ही बघा आपण जो काही सब्जेक्ट कट ऑफ बघितला आणि त्याच्यानंतर इकडला जो काही कट ऑफ बघितला तो कट ऑफ कोणता होता, सगळ्यात शेवटच्या उमेदवारांचा होता. आणि मग यादीमध्ये सगळ्यात शेवटचे उमेदवार कोणते होते, किती मार्क होते, तर ते तुम्हाला त्या ठिकाणी दिसतं तुमच्या कॅटेगरीमध्ये तुमची ज्या ठिकाणी निवड झाली, तुमची ज्या ठिकाणी निवड नाही झाली त्याच्यानुसार. त्यामुळे तुमचे मार्क ह्या नॉन पीएच किंवा पीएससी कम्पेअर करू नका. सगळ्यात जो लहान कट ऑफ आहे त्या ठिकाणी तुम्हाला बघायचा आहे, त्याच्यावर तुम्ही सिलेक्शन झालं किंवा नाही. आणि त्या ठिकाणी पण जर सगळ्यात लहान कट ऑफ आहे तो तुमचा समांतर आरक्षणाचाच असणार आहे, त्यामुळे तुमची निवड इथं झालेली नाही. तर बघा अशा प्रकारे ही जी यादी आहे ती यादी तुमच्याकडे आली तर तुम्ही ती व्यवस्थित वाचायची आहे, रीड करायची आहे. आणि तुमच्या मनामध्ये काय संभ्रम आहेत, कारण
तुमची निवड जास्त मार्क असताना सुद्धा कमी मार्कवाल्यांची झाली आणि माझी का नाही झाली, तर याच्यामुळे तुमचा दिवस खराब जातो, टेन्शन घेतो आपण की का नाही माझं झालं. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी व्यवस्थित सांगितल्यात की तुम्हाला का नाही तिथं झालं, कारण तुमचं समांतर आरक्षण नसेल, बरोबर की नाही. समांतर आरक्षण तुमचं नसेल. सगळ्यात महत्वाचं, एखादा मित्र म्हणतो की माझे त्याचे मार्क सेम आहेत तरी त्याची निवड झाली, माझी का नाही निवड झाली, तर कदाचित बघा तुमच्या मित्राचं जे सेल्फ सर्टिफिकेशन आहे ते एकदा चेक करा. त्याने समांतर आरक्षण कुठं काय टिक केलेलं आहे का, समजा त्यांनी माजी सैनिक किंवा समजा थोडक्यात आपण काय म्हणून प्रकल्प टिक केलेला आहे का, केलेलं असू शकतं. काही जणांकडून चुकून होतं आणि त्यालाही माहिती नसतं की अरे मी माझी सैनिकाला टिक केली किंवा प्रकल्पाला टिक केली आणि त्यांची निवड तिथं होते आणि मग ते नंतर कागदपत्र पात्रामध्ये बाद ठरतात जर तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल तर. त्याच्यामुळे बघा, जर कमी मार्कावाले माझी निवड नाही झाली, तुमच्यापेक्षा कमी मार्काची निवड झाली, तर मग का नाही झालं, तर ते चुकीचं झालेलं आहे का, तर अजिबात झालेलं नसतं. कारण लक्षात घ्या, ज्या याद्या लागलेल्या आहेत त्या कन्फर्म करून लागलेल्या असतात. मी मगाशी पण सांगितलं, यात चुका खूप कमी होण्याची शक्यता असते, चुका जास्त नसतात आणि एखादी चूक असू शकते, झाली तर या ठिकाणी तुम्ही कंप्लीट करा, परंतु सहजासहजी एवढ्या चुका होत नाहीत. कारण मला बरेच जण सांगतात की सर माझ्या मैत्रिणीला असे मार्क आहेत, आम्ही सगळं सेम आहे, तरी पण तिला माझ्यापेक्षा कमी मार्क असताना किंवा सेम मार्क असताना तिची निवड झाली, माझी का निवड झाली. तर हे समांतर आरक्षण तुम्ही चेक करत नाही, कारण ती तुम्हाला सांगत पण नाही ना की माझं वेगळं काय समांतर आरक्षण आहे. काही जी तुमचे मित्र किंवा मैत्रिणी प्रोजेक्ट अफेक्टेड मध्ये असू शकतात किंवा भूकंपग्रस्त मध्ये असू शकतात किंवा स्पोर्ट्समॅन मध्ये असू शकतात किंवा त्यांनी चुकून पिक केलं असू शकतं, त्यामुळे त्यांची यादीमध्ये निवड आली, परंतु त्यांची निवड झाली म्हणजे त्यांचं सिलेक्शन झालं म्हणजे त्यांना लगेच जॉईनिंग मिळेल असं नाही. जर तुम्ही ती कागदपत्र देऊ शकला तरच तुम्हाला जॉब मिळणार आहे, अन्यथा जॉब मिळणार नाही. त्यामुळे लक्षात घ्या, जे आहे ते सगळ्यात योग्य आहे, कुणाचं या ठिकाणी अन्याय होत नसतो. या याद्यांमधून सगळ्या गोष्टी क्लिअरली असतात. सगळ्या गोष्टी तुम्हाला मी इथं सांगितलं की तुम्हाला नेमकं काय बघायचंय, कुठं बघायचं, कसं बघायचं. तर आता तुमच्या मनातल्या शंका दूर झाल्या असतील तर नक्की कमेंट करा. सगळ्यात महत्वाचं, अशाच प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर चॅनल सबस्क्राईब करा आणि ह्याच्या पीडीएफ वगैरे तुम्हाला येतील पुढे प्रत्येक जिल्हा परिषदच्या वगैरे सगळ्या, तर त्या तुम्हाला मिळवायच्या असतील तर आपला रायझिंग टीचर जो काही चॅनल आहे टेलिग्राम चॅनल, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी देतो, जॉईन करा. त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्या पीडीएफ अवेलेबल होतील. नंतर जे काही समजा तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याचं शेड्यूल येईल मुलाखतीचं किंवा कागदपत्र पडताळणीचं, तेही तुम्हाला त्या ठिकाणी टाकलं जाईल. त्याच्यामुळे टेलिग्रामवर तुम्हाला सगळ्या अपडेट मिळत राहतील. त्याची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये पण देतो, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जॉईन करा, म्हणजे तुम्हाला सगळ्या पीडीएफ मिळत राहतील. व्हिडिओ आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल, सगळ्या शंकांचं निरसन झालं असेल तर व्हिडिओ शेअर करा, लाईक करा. भेटूया आपण पुढील व्हिडिओमधून. तो पण सर्वांना धन्यवाद.